नमस्कार. तुमच्या चॅनलच्या वतीने मी बोलणारे सर प्रथम सर्वांचं मनापासून स्वागत करतो. एक आनंदाची बातमी घेऊन त्याची काही माहिती देण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. एक गाव एक टेलरिंग महिला बचत गट योजना याबद्दलची काही माहिती देण्यासाठी खऱ्या अर्थाने मी आज तुमच्या समोर आहे. विषय एक महत्त्वपूर्ण आहे, नवीन आहे. तर हे पूर्ण याची माहिती होण्यासाठी शेवटपर्यंत आपण या व्हिडिओवर असावं ही अपेक्षा करतो. आता टेलरिंग महिला बचत गट नेमका काय? जसे इतर बचत गट तुम्ही स्थापन करतात, काही त्यांच्या शासकीय नियमाप्रमाणे त्याचे कामकाज चालतं, त्याच धर्तीवर यामध्ये फक्त टेलरिंग कामकाज करणारे, नवीन शिकणारे किंवा जे कार्यरत आहे अशाच महिलांचा बचत गट आपण स्थापन करण्याचं कामकाज सुरू केलेलं आहे. आता सपोज तुम्ही बचत गट स्थापन केला, त्याचा काय फायदा आहे नेमका? तर आत्तापर्यंत व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही लाखोनी बचत गट आहे ते वेगळ्या कामाचे आहे. तर आपला हा टेलरिंग क्षेत्रात कामकाज करणाऱ्या महिलांचाच बचत गट असणार आहे. तर त्यासाठी जो काही रोजगार आहे, आजपर्यंत जे काही अर्धवट शिकलेले, ज्यांचा क्लास कोर्स झालेला आहे, कोणाचा सरकारी कोणाचा खाजगी, शिवणकाम जमतं पण ब्लाऊज ड्रेसमधले जे काही अल्टरचे प्रकार आहे, उदाहरणार्थ शोल्डर उतरतं, बाहीला सळ येतात, कटोरी नीट बसत नाही, प्रिन्स कटला फुगा येत नाही, असे हे 4 प्रकारचे प्रॉब्लेम आहे, ह्या समस्या आहे. तर या बचत गटाच्या निमित्ताने यांना ट्रेन करण्याचं काम या आपल्या या छोट्याशा उपक्रमामुळं संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे. आता या बचत गटाचे मेंबर किती असावे? कमीत कमी 11 ते 20. याची बचत गटाची नाव नोंदणी ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे संपर्कातले, मग ती बँक असेल किंवा एखादी संस्था असेल किंवा काही सामाजिक काम करणारी मंडळी याचं जे कामकाज करीत असेल त्याच ठिकाणी याची नोंदणी करायची आहे. आता याचा तिसरा मुद्दा, सपोज आम्ही बचत गट स्थापन केला, मग ट्रेनिंग देण्यासाठी तुम्ही केव्हा येणार, कधी येणार? तर आपल्या बचत गटाचं कामकाज सुरू झाल्यानंतर साधारण एक 2 ते 3 महिने तुमचे ज्यावेळेस त्याचे हप्ते भरून कंप्लीट होतील त्यावेळेस तुमच्या सोयीने तुमच्या गावात तुम्हाला ट्रेन करण्यासाठी मी वेळ देणार आहे. तर याचा पुढचा विषय, जसं डॉक्टर, वकील, ब्युटी पार्लरवाले ही जी मंडळी आहे, लाखो रुपये खर्च करून जेव्हा ते बाहेर पडतात, ते कशासाठी? का एखाद्या सिनियरच्या हाताखाली त्यांना प्रॅक्टिस करायची असते. पहिले 2-2, 3-3 वर्ष ते प्रॅक्टिस करतात आणि मग त्यांची पुढची दिशा ठरवतात. पण या टेलरिंग क्षेत्रातले जे शॉर्ट टर्म क्लास झालेले यांचा एक गैरसमज आहे का जिथे 1-2 महिन्याचा क्लास करायचा, 2 तासावाला, तिथून जसं बाहेर निघायचं आणि घरच्या मशीनवर बसायचं आहे. आणि मग आपण काय म्हणतो का आपल्याला व्यवसाय कुठून मिळेल, रोजगार कुठून मिळेल, ह्या सर्व बारीक सारीक गोष्टीचा विचार करूनच हा एक छोटासा प्रयत्न, उपक्रम आपण सुरू केलेला आहे. याचा दुसरा मुद्दा, जसं डॉक्टरकडं ऑपरेशन करण्याचं एक किट असतं, ब्युटी पार्लरवालीकडे असतं, वकील असतो त्याच्याकडे इतके जाड पुस्तकं असतात त्यावर त्यांचं कामकाज चालतं, तसं आपल्या क्षेत्रातलं जे काही कटिंग कामकाजासाठी, प्रॅक्टिकलसाठी जे काही साहित्य ज्यांच्याकडं, ज्या गटाकडं पूर्ण असेल त्या बचत गटाला ट्रेन करण्यासाठी मी स्वतः बोलणारे सर तुमच्या गावात तुमच्या सोयीने ट्रेनिंग देण्यासाठी मी वेळ देणार आहे. तर इतर जे बाकीचे गैरसमज आहे, टेलरिंग क्लास करायचा आहे, जायचं 2 तास घरी यायचं, हा प्रकार कागदोपत्री नसून व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज, शिकाल तर टिकाल या आधारे हा केलेला अभ्यासक्रम आहे. तर जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये भाग घेण्याचा प्रयत्न करावा. याची दुसरी अट अशी आहे भगिनींनो, एका गावात एकच बचत गटाला परवानगी दिली जाणार आहे. मग ते गाव किती मोठं असो, ते जिल्ह्याचं असलं तरी एकच बचत गटाला. ते छोटंसं ग्रामीण अगदी 2-2.5 हजार लोकसंख्येचं वस्तीचं असलं, पण जे त्वरित निर्णय घेतील आणि त्याच्यावर कामकाज चालू करतील, तर एक गाव एक बचत गट याची नोंद सर्वांनी घ्यायची. नाही तर अनेकांचा गैरसमज होईल, सर आम्हाला उशिरा माहिती मिळाली, कालच व्हिडिओ बघितला आणि तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे आम्ही बचत गट तयार केला आणि आमचं कामकाज सुरू झालं. जे त्वरित निर्णय घेऊन माझ्याशी संपर्क करतील
तेच बचत गट या संस्थेशी निगडीत असतील। आता ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्हाला मान्यता प्राप्त या अभ्यासक्रमाचं फॅशन डिझायनिंगची सर्टिफिकेट देण्याची सोय आहे। आता रोजगार कसा मिळेल असाही काही सभासदांचा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर रोजगार मिळवण्यासाठी बचत गटाला कुठं बाहेर फिरण्याची गरज नाही। ग्राहक आपल्यापर्यंत शोधित येणारे असा सर्व मॅप रेडी तयार करून ठेवलेला आहे। आज आपल्याला फक्त स्वतःची ओळख या कामकाजाची तयार करायची आहे, हा त्यामागचा उद्देश आहे। राहिला विषय कामकाजाचा, रोजगाराचा, चांगलं काम करणाऱ्याला कामाची कमतरता नाही। आज आपल्या गावाच्या आजूबाजूला ज्या संस्था आहे, कॉलेज आहे, यांचे जे काही ड्रेस कोड आहे हे बाहेर शिवायला का जातात यामागचं कारण तुम्हालाही माहिती आहे, कारण आपल्याकडं ती क्वालिटी, ती सर्व्हिस आपण देऊ शकत नव्हतो। पण तशी सर्व्हिस, तशी क्वालिटी दिल्यानंतर समोरचाही आपल्याला काम देण्याच्या बाबतीत निश्चित विचार करेल। आणि तुम्हालाही चांगलं माहिती आहे, कुठली काही स्कीम असेल, शासकीय मशीनची असेल, व्यावसायिक भांडवल असेल किंवा व्यावसायिक टेंडर मिळवायचं असेल तर ते पहिलं बचत गटाला प्रायोरिटी देतात। आता हे सांगण्याची तुम्हाला गरज नाही आहे। आता यामध्ये सांगण्यासारखं भगिनीनो, शिकण्यासारखं भरपूर आहे, पण आता वेळेचं बंधन आहे। ज्यांना कोणाला याबाबतची काही शंका असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे। पण थांबण्यापूर्वी एवढं सांगतो, जे त्वरित निर्णय घेऊन बचत गट स्थापन करून सुरू करतील तेच लकी असणार आहे। कारण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये कितीतरी गावं आहेत, तुम्ही सांगू शकत नाही आणि मलाही माहिती नाही आहे। पण जो पहिले बचत गट स्थापन करून त्याची जी काही सभासद संख्या आहे त्याची मला व्हॉट्सअपला जर कॉपी पाठवली तोच बचत गट माझ्या रजिस्टरला नोंद असणार आहे। बाकीची माहिती तुम्ही फोनवर मला कधी बिंदास विचारा। आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त बचत गटाच्या ग्रुपला आपण शेअर करावं आणि त्याचबरोबर जे बचत गटाचे CRP आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करावा। भेटूया आपल्या गावात लवकरच, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद।